नमस्कार मित्रांनो, शेतकरी आणि दूध उत्पादकासाठी एक खूप महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे। राज्यात लाखो शेतकरी त्यांच्या प्रपंचाला हातभार लागावा म्हणून दूध व्यवसाय, शेळी पालन, कोंबडी पालन यासारखे शेती संलग्न व्यवसाय करतात। पण मागील काही वर्षांमध्ये या व्यवसायात खूप मोठ्या अडचणी आणल्या जात आहेत। या अडचणी देशभरातील राजकारणाचा एक भाग होत चालले आहेत। यामध्ये गाईला गोमातेचा दर्जा दिला जातोय। एक हिंदू म्हणून मी सुद्धा याचे स्वागतच करतो। यामध्ये गायी कत्तलखान्यात जाऊ नयेत म्हणून आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी देशभरात गोरक्षक निर्माण होत आहेत। यात असेही गोरक्षक आहेत ज्यांनी कधीही गायीचा सांभाळ केलेला नाही, पण ते गायीवर खूप प्रेम करतात। जन्म देणाऱ्या आईप्रमाणेच गायीवर प्रेम करतात। अशा गोरक्षकांची प्रत्येक पोलीस स्टेशनला ओळख आहे किंवा या गोरक्षकांची सर्व माहिती पोलीस डिपार्टमेंटकडे आहे किंवा इतर डिपार्टमेंटकडून माहिती घेऊन आता अशा गोरक्षकांना आता शासनाकडून एक मोठी भेट देण्यात येणार आहे। या गोरक्षकांना आता प्रत्येकी एक गाय मोफत दिली जाणार आहे, जेणेकरून त्यांना गोमातेवरील आपले प्रेम दाखवताना कोणतीही अडचण येणार नाही। यामध्ये सोशल मीडियाचाही वापर होणार असून गोमातेच्या अवहेलना होत असलेल्या व्हिडिओ दाखवणारेही गोरक्षक यांना विशेष प्राधान्य देऊन त्यांना प्रत्येकी एक गाय सांभाळ करण्यासाठी देण्यात येणार आहे। शासनाचा हा विचार लवकरच शासन निर्णयात रूपांतरित होऊन प्रत्येक गोरक्षकांना, जर तो शहरी भागात असेल तर रोडवर मोकाट फिरणाऱ्या गोमातेची जबाबदारी या गोरक्षकांना देण्यात येणार आहे। त्यामुळे आता गोमातेला 100% संरक्षण तर मिळेलच, पण एक जबाबदार गोपालकही मिळणार आहे, जो गोरक्षकाच्या रूपात मिळेल। आणि गोमातेची कत्तल तर थांबेलच, पण त्या गोमातेचे संगोपनही उत्कृष्टरित्या गोरक्षक करतील। यामध्ये फक्त गोमाता मोफत मिळणार आहे, त्या गोमातेला लागणारा चारा, वैरण, खुराक गोरक्षक करतील। व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना फक्त एकच विनंती आहे की तुमच्या आसपास जर कोणी गोरक्षक असेल तर तो या मोफत गोमाता मिळण्यास वंचित राहू नये, यासाठी तुम्ही फक्त अशा गोरक्षकांची यादी तयार करून ठेवा। या सर्वांना गोमाता देण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे। कोणीही वंचित राहता कामा नये। या सर्व गायी शेतकऱ्याकडून पैसे घेऊन विकत घेऊन गोरक्षकांना दिल्या जाणार आहेत। त्यामुळे जुन्या दूध उत्पादकाचे यात काही नुकसान होणार नाही। ज्यांना व्यवसाय बंद करायचा आहे तेही मोकळे होतील आणि त्या गोमातेला योग्य पालन पोषण करणारा गोरक्षकही मिळेल। आणि या गायी किंवा गायीचे वासरे कत्तलखान्यातही जाणार नाहीत। आणि आपला हिंदू धर्म तसेच हिंदू धर्माची आस्था असलेली गोमाताही सुरक्षित राहणार आहे। गोरक्षकांनो, तुमचे दूध व्यवसायामध्ये स्वागत आहे। आम्ही सर्व जुने दूध उत्पादक तुमचे जंगी स्वागत करणार आहोत। आता या आणि आम्हालाही शिकवा गायींना गोमातेप्रमाणे कसे सांभाळते। तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्हीही गोमातेची काळजी घेऊ। धन्यवाद।